सर्वांना भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज पुन्हा एक नवीन विषय, ज्या समाजामध्ये आपण काम करतो ते काम करत असताना कुठेतरी आपली पावर दाखवण्याची वेळ आता आलेली आहे। म्हणून आता ज्या महापालिकेच्या निवडणुका झाल्या, या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये ज्या राजकीय पक्षांचे सरकार प्रत्येक महापालिकेत बसलेत, त्या सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे की आपण ज्या ज्या ठिकाणी आपली सत्ता बसलेली आहे त्या ठिकाणी एक सुकृत सदस्य हा अपंग प्रवर्गातला घ्यावा, जेणेकरून अपंगांच्या ज्या समस्या आहेत या समस्या सभागृहात मांडण्यासाठी त्याचा उपयोग होईल। आणि अपंग बांधवांची आता संख्या लक्षात घेता साधारणतः 21 प्रवर्ग अपंगांचे झालेले आहेत। त्यामुळे 8 ते 9% पुढं अपंग बांधवांची संख्या झालेली आहे। ही संख्या विचारात घेता एक स्वीकृत सदस्य देण्यास काहीही हरकत नाही, कारण एवढा मोठ्या समाजाचं प्रतिनिधित्व करायचं आहे, त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्यात, त्या समस्या मांडायच्यात। यासाठी चळवळीत काम करणाऱ्या आमच्या अपंग बांधवांना जर संधी मिळाली तर ते सभागृहात बसून नक्कीच आवाज उठवतील आणि आमच्या समस्या सोडवण्यासाठी ते प्रयत्न करतील। तर माझी शासनाला विनंती राहील, तसं मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र पाठवून कळवलेलं आहे, राज्याच्या आयुक्तांना पण कळवलेलं आहे की नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये सर्व ठिकाणी प्रत्येक महानगरपालिकेत एक तरी स्वीकृत सदस्य हा दिव्यांग बांधव असावा। तर त्या विनंतीचा पाठपुरावा राज्यातील सर्व ठिकाणी असणाऱ्या चळवळीतील कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या आपल्या परिसरातील राजकीय पक्षावर दबाव आणून आपला एक तरी बांधव सभागृहात बसावा यासाठी प्रयत्न करावे। कारण आपण जी मागणी करतो की दिव्यांगांना राजकीय आरक्षण असावं, तर राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी आपल्याला वेळ लागणार आहे, परंतु स्वीकृत सदस्य देणं हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रशासनाच्या हातात आहे आणि ते करू शकतात। तर हे काम सोपं आहे। तर सुरुवात जर सर्व राजकीय पक्षांनी आत्ता केली की सर्व ठिकाणी एक एक स्वीकृत सदस्य दिला तर नक्कीच राज्यातील देशातील अपंग बांधवांच्या समस्या सुटण्यास मदत होईल। यासाठी राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी आता जागृत होणं गरजेचं आहे आणि आपल्या आपल्या स्थानिक प्रशासनाला जागं करणं गरजेचं आहे। कारण जर आपण हक्काने मतदान करतो तर आपले हक्कसुद्धा आपण भांडून घ्यायला शिकायला पाहिजे। धन्यवाद।